हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवस झाले मी विचार करत होते की लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा, म्हणून आज मी तुमच्यासोबत अंडा करीची भाजी शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी 4 कांदे, खोबरं म्हणजे आणि सांबार, अद्रक, लसूण, तेजपत्ता, खडे धने आणि एका बाजूने मी असे अंडे उकळून घेतलेले आहे। त्यात अंडे उकळताना माझ्याकडून नाही का थोडे अंडे फुटलेले होते, म्हणून मी एका बाजूने ते काढून ठेवणार आहे। तर त्यासाठी मी गॅस पेटवून एका बाजूने आपले जे कांदे आहे ना ते भाजून घेणार आहे। आणि हे जे मी मसाला दाखवत आहे तुम्हाला, मी घेतलेला आहे हा 4 माणसाच्या हिशोबाने आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा घेऊ शकता। तर एका बाजूने मी कांदा म्हणजे भाजायला ठेवला आहे, त्यासोबतच खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे आणि सगळ्या मसाल्याची तयारी करायला लागलेली आहे मी। कांदा ह्या प्रकारे भाजल्यानंतर म्हणजे त्याला खूप रंग पण भाजीला खूप छान येते आणि टेस्टसुद्धा छान येते। तर हे बघा तुम्ही, मी अशा प्रकारे काळा होईपर्यंत कांदा असा भाजून घेतला आहे आणि त्याचे थोडे तुकडे केले भाजतानाच, म्हणजे थोडे तुकडे केले होते की आतपर्यंत थोडंसं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे म्हणून, आणि मिक्सरमध्ये घालून घेतले। त्यानंतर अद्रक लसूणसुद्धा घातलेला आहे, थोडे तेजपत्ता घेतलेला होता तो पण मिक्सरमध्ये टाकलेला आहे। आणि जे आपलं म्हणजे खोबरं होतं त्याला पण बारीक तुकडे केले। मिक्सरमध्ये खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून त्याचे तुकडे करून घेतले। सोबतच खडे धने आहे ना ते सुद्धा टाकलेले आहे। तुम्ही खडे धने ऐवजी धने पावडरसुद्धा घेऊ शकता, आणि धने नाही का मी आता कच्चेच वापरलेले, भाजलेले नाही आहे। सोबतच आपल्याला जो हिरवा सांबार आहे तो सुद्धा मी काढून म्हणजे त्यामध्ये टाकलेला आहे आणि मिक्सर लावून अशी छान त्याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान हिरवं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे। आणि जे अंडे उकळलेले होते त्याला असे काप करून घेतले आहे, म्हणजे आपण मसाल्यात जेव्हा आपण अंडे सोडतो तर मसाला आपला आतपर्यंत असा जाईल म्हणून। एका बाजूने नंतर मी त्याच्यात कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये थोडी हळद टाकून नाही का छान अंडे असे फ्राय करून घेतलेले आहे। छान गोल्डन रंग येईपर्यंत त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। अंडे बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल वगैरे सोडलं आणि जे आपलं वाटण होतं तर ते पण मी तेलामध्ये छान म्हणजे भाजून घेणार आहे व्यवस्थित, का त्याला तेल सुटेपर्यंत आणि त्याचा जो वास असते अद्रक लसूणचा कच्चा जो वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून जो मसाला आपण टाकलेला आहे तो छान भाजून घ्यायचा आहे। तसा तर आपलं सगळं साहित्य भाजलेलं होतं, एवढी काही गरज नाही आहे, लवकर याला जास्त वेळ लागत नाही। आपल्याला 10 मिनटात हा मसाला भाजला जातो, 10 मिनटंसुद्धा लागत नाही, त्याच्याही अगोदर आपला हा मसाला भाजला जातो। छान असा त्याला रंग येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा। तुम्हाला दिसतच असेल की त्या मसाल्याला खूप छान रंग आलेला आहे। मसाला छान भाजल्यानंतर नाही का त्यामध्ये मी आपल्या आवश्यकतेनुसार तिखट, हळद आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला होता तो सुद्धा छान असा घालून घेतला आहे आणि छान मिक्स करून घेतला आहे। मसाला जेव्हा आपला भाजून होऊन जातो त्यामध्ये थोडासा मसाला अजून छान तर्री सोडायची असल्यास तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून छान मसाला अजून होऊ द्यायचा। आणि मसाला झाला की त्यामध्ये जे आपण अंडे फ्राय करून ठेवलेले होते तर त्या मसाल्यातच थोडा वेळ 5 मिनिटं शिजू द्यायचा आहे, म्हणजे मसाल्याचा जो टेस्ट असते तो अंड्याचा जो आतपर्यंत त्यामध्ये गेला पाहिजे।
त्यामध्येच आपल्या आवश्यकतेनुसार त्या मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर छान अंड्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जेवढा तुम्हाला पातळ रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाल्यात पाणी घालू शकता। छान असं मिक्स झाल्यानंतर उकळी जेव्हा येते त्यामध्ये मग छान असा हिरवा सांबार वगैरे घालून तुम्ही मसाल्याचं म्हणजे भाजीला गार्निश करू शकता। तर बघू शकता तुम्ही भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि तर्री पण खूप छान आलेली आहे। इकडे भाजी झाली आहे आणि एका बाजूने मी पोळ्या पण करून घेते आणि तुम्ही जर पोळ्या नसन खात तर यासोबत नाही की तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी सुद्धा करू शकते, पण माझ्या घरी पोळ्या आवडतात म्हणून मी पोळ्या करून घेतल्या आहे सोबतच आणि थोड्या जाड पोळ्या केलेल्या आहे आज। तर कारण की माझ्या घरी जेव्हा पण नॉनव्हेज भाजी असते तर सगळ्यांना जाड पोळ्या तेल लावलेल्या अशा आवडतात म्हणून मी सगळ्या पोळ्या अशा जाड्याच करून घेतलेल्या आहे। इकडे पोळ्या वगैरे झाल्यानंतर मी सगळ्यांसाठी ताट वाढायला घेतलं होतं। एका बाजूने मस्त छान ताटामध्ये कांदा, भात आणि पोळ्या वाढून घेतल्या आणि त्यानंतरच प्लेटमध्ये अंड्याची अशी भाजी काढून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला अंड्याची रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।